कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज कॅबिनेट बैठक झाली, काही महत्त्वाचे निर्णय झालेत आणि महाराष्ट्राच्या हिताचं काही आहे याच्यामध्ये? मी आपल्याला सांगितलं की आशा आणि त्याच्या बाबतीमध्ये आशा आहे, गटवर्ग प्रवर्तक आहे, सेविका आहे, मदतनीस आहे, यांच्याकरता ज्या ऑन ड्युटी एक्सपायर ज्या महिला होतात त्यांना काहीच मदत मिळत नाही, त्याच्याकरता 10 लाख रुपयाचा मदत करण्याचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचा तो एक रुपयाचा विमा आहे, त्याच्यामध्ये जी मुदत वाढवून दिलेली आहे त्याच्यामधला आढावा घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समावेश कसा करता येईल याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे मागच्या काळामध्ये पैसे शेतकऱ्यांचे देण्याचे बाकी आहे, 25%च पैसे दिले होते, बाकी पैसे ते द्यायचे आहे, त्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। असे बरेच निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारने जो मांडलेला बजेट आहे त्याचंही अभिनंदन आजच्या कॅबिनेटमध्ये करण्यात आलेलं आहे। संजय राऊत ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात मुख्यमंत्री पदाबद्दल, केंद्रामध्ये 7 मुख्यमंत्री आहेत असं सुद्धा म्हणतात, 2 केंद्रात आहेत आणि 2 राज्यात आहेत, जे पाय कापू पाहतात फडणवीसांचे असं सुद्धा म्हणतात आणि अमित शहांच्या मनातले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही आहेत असं सुद्धा म्हणतात। हे बघा, आता अजून तर निवडणुका बाकी आहे, त्यांचे कोण मुख्यमंत्री हे पहिले त्यांनी डिक्लेअर करावं, नंतर आमच्याकडे नजर मारावी। शेवटी त्यांच्याकडेही कोणी चेहरा आहे हे का डिक्लेअर करत नाही आहे? त्यांनी सुद्धा सांगावं ना की उद्धवसाहेब त्यांचे चेहरा आहे की त्या ठिकाणी जयंत पाटील त्यांचा चेहरा आहे की नाना पटोले त्यांचा चेहरा आहे। स्वतःला चेहरा नाही, दुसरा चेहरा कशाला बघायला जात आहे? नक्कीच तुम्हाला वाटतंय त्यांच्यामध्ये पण धुसफूस आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल? अरे पुढं बघा ना तुम्ही, अजून आता त्यांना ज्या जागा आहेत, आता आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 5 शिवसेनेचे आमदार आहे। आता पेपरला काल परवा त्यांच्या संपर्क प्रमुखांनी बातम्या दिल्या की आम्ही 3च जागा लढू, त्या जागा 2 जगों पर से भाग रहे हो, का भाग पडता है? माझ्या मतदारसंघात तर नाही म्हणताय उभं राहायला, विषय असा आहे ना। बरं, बजेट जो सादर झालेला आहे, आता विरोधक म्हणतात की खोदापाड निकला चुवा, उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुद्धा यावर टीका केलेली आहे। दुसरं काम काय आहे? अहो तुम्ही बजेट बघा ना, 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांवर या बजेटमध्ये आहे, म्हणजे 21% बजेटमध्ये पहिल्या वेळेस कृषी खात्यावर दिले गेलेले आहेत। तरुण मुलांना या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर त्यांना कुशल जर या ठिकाणी शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला स्टायपेंड देण्याची योजना या ठिकाणी लागू केलेली आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना आहे, किती योजना सरकारने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। पण आता विरोधकाला विरोध करणे एवढंच काम राहिलेलं आहे, निगेटिव्ह पसरवायचं काही करून। पहिलं सांगितलं होतं लोकसभेमध्ये संविधान बदल डालेंगे, 400 आहे तो इनको हकाल देंगे, तसा कार्यक्रम ते करताय। पण आता ते हे जास्त दिवस पिक्चर चालणार नाही आहे, एकच वेळेस लोक फसतात, पुन्हा पुन्हा फसत नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, अमोल मिटकरी नाराजी व्यक्त करतात, मंत्री फोन उचलत नाही, त्यांचे OSD पण फोन उचलत नाही, विखे पाटलांवर नाराजी व्यक्त केली। ज्यांनी उचलला नाही त्यांचं बोलावं, त्यांनी मला 12 वाजताही फोन केला तर मी उचलतो, कोणाचाही उचलतो। गुलाबराव पाटील अवेलेबल असतात? बिलकुल 100%। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय मी अवेलेबल असतो असं म्हणतात गुलाबराव पाटील। तर आपण पाहतोय या ठिकाणी सडेतोड उत्तर दिलेलं आहे गुलाबराव पाटलांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।